आज आम्ही हिंदू मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊ की नको असा प्रश्न माझ्या आणि माझ्या मित्रांसमोर उपस्थित राहिला। इतर लोकांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे। हा प्रकार भाविकांकडून असे पैसे उकळणे हे खूप चुकीचा प्रकार या ठिकाणी घडतोय असं माझ्या निदर्शनास आलं आणि दादांच्या सुद्धा निदर्शनास आलेलं आहे। आणि कमीत कमी आपल्या हिंदू देवदेवतांचा याच्यामुळे अपमान होतो। जर दुसऱ्या जातीची लोक वगैरे त्या ठिकाणी आली, हा व्हिडिओ शूट केला तर हा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जाईल। तर त्यासाठी प्रयत्न करा तुम्ही। जय शिवराय मंडळींनो, तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा ही आपल्याला सर्वांना एक विनंती आहे। आम्ही 2 दिवस झालं आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाणगापूर, पंढरपूर, त्यानंतर अक्कलकोट आणि तुळजापूर ह्या दौऱ्यावरती होतो। तर पंढरपूरपासून अगदी जवळच असलेल्या गोपाळपुरा या ठिकाणी आम्ही श्रीकृष्ण मंदिर पाहण्यासाठी गेलो। तर त्या ठिकाणी एक आम्हाला इतका भयंकर अनुभव आला की आज आम्ही हिंदू मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊ की नको असा प्रश्न माझ्या आणि माझ्या मित्रांसमोर उपस्थित राहिला। तर घडलं असं की आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणापासून सुरुवातीलाच की हे प्रसाद देवाला लागतो, हा तुम्हाला घ्यावाच लागेल। प्रसाद घेऊन गेल्यानंतर मध्यंतरी अजून दुसरं एक नवीन देवस्थान, तिथं ते आपण दर्शन घ्यायचं, तीर्थ घ्यायचं की लगेच काढा दक्षिणा, ते कुठं होत नाही। तर प्रसाद आपण ज्या ठिकाणी देतो त्या ठिकाणी आपल्याला नाव विचारतात, नाव सांगितलं की दक्षिणा ठेवा। त्या झाल्यानंतर राऊंडमध्ये ठिकठिकाणी असं त्यांनी स्वतःनी देवस्थानं तयार केलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे पैसे मागितले जातात। याची आम्हाला फार लाज वाटली। आपले स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले हिंदूंचे मंदिरं वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं आणि त्यांच्यासोबतच तुमचे आमचे जे पूर्वज हे लढले गेले, त्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं आणि आज त्या ठिकाणी आपण जर दर्शनाला गेलो तर आपल्याला सळो की पळो करतात आणि एकदम अतिशय घाणेरडा अनुभव, अक्षरशः आम्हाला मनस्ताप झाला। मित्रांनो, आपल्या गावाकडच्या ज्या आपल्या माता भगिनी असतात ह्या ग्रुप करून पैसे काढून देवस्थानाला जात असतात, त्या जर माया भगिनी जर आपल्या अशा ठिकाणी गेल्या आणि एक श्रद्धेपोटी जर त्यांच्याकडे जर असे पैसे मागितले आणि त्यांनी जर पैसे देत राहिले तर त्या माऊलींना परत आपल्या गावी जाण्यासाठी पैसेसुद्धा राहणार नाही, पण त्या लोकांना त्याची अजिबात दया किंवा कीव नाही। तर हा अतिशय गलिच्छ प्रकार आपल्याला गोपाळपुरा येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये पाहायला भेटतो। त्याबद्दल अक्षरशः खरंच का हिंदू मंदिरामध्ये मी दर्शन घ्यायला जाऊ की नको असा माझा एक आता मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर आपण जर कधी जर तिकडे जाणार असेल तर नक्कीच गोपाळपुरा मंदिरामध्ये अजिबात जाऊ नका। देवाच्या नावाखाली त्यांनी हा एक 2 नंबरचा धंदा मांडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर माझ्यासोबत जे माझे मित्र होते शुभम नेवरे, तर यांना जो अनुभव आला हे पण आता त्यांच्या तोंडातून ऐका। तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो, पंढरपूरचं दर्शन झालं आणि गोपाळपुरा या ठिकाणचं श्रीकृष्ण मंदिराचं नाव ऐकलं आणि आम्ही मंदिरात गेलो। तर त्या मंदिरामध्ये ठिकठिकाणी जी माणसं बसली होती ती देवाच्या नावाने पैसे मागत होती। 10 रुपये द्या, 100 रुपये द्या, तेल चढवणे किंवा अन्नदान करा या नावाने ते पैसे मागत होते आणि ते म्हणजे कुठेतरी मनाला हे होत होतं की असं का मागतायत पैसे प्रत्येक ठिकाणी, हे चुकीचं आहे आणि तिथल्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, इतर लोकांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे। हा प्रकार भाविकांकडून असे पैसे उकळणे हे खूप चुकीचा प्रकार या ठिकाणी घडतोय असं माझ्या निदर्शनास आलं आणि दादांच्या सुद्धा निदर्शनास आलेलं आहे। तसंच या मंदिरामध्ये तुम्ही ठिकठिकाणी असे बॅरिगेट्स लावलेले बघाल। मंदिरामध्ये असं सुटसुटीतपणा राहिलेला नाही आहे, नुसतं तिथं काय म्हणतात त्याला, वेगवेगळे हे लावलेले आहेत ना। हो, प्रथम दर्शन म्हणून सगळीकडे लावलेत। हो, आणि सगळीकडे पैसे मागितले जातात। नुसतं इकडून तिकडून असं येडं मारून जायचं म्हणजे ते खूप विचित्र प्रकार त्या मंदिरामध्ये पाहायला मिळाला। तर माझा अनुभव तरी एवढा काही चांगला नव्हता आणि मी तरी कुणाला तिथं जाण्यासाठी सजेस्ट करणार नाही। तर मंडळी, आपल्यासोबत दुसरे आपले मित्र होते स्वप्नील शेठ पिसाळ पुण्यावरून, त्यांना पण त्यांचा अनुभव आपण विचारणार आहोत। यांना पण जो वाईट अनुभव आला ते आता आपल्याला त्यांच्याच तोंडून सांगत आहे।
आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. अक्षरशः आमची गाडी लावण्यापासून आम्हाला पैशाची मागणी केली होती. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस पायऱ्या चढून वर गेलो तो वर जातानाही आम्हाला अक्षरशः वर सोडलं जात नव्हतं. अक्षरशः एक बोळ त्यांनी निर्माण केलेली की तिथून आतमध्ये सुद्धा एंट्री करता नाही. आतमध्ये गेल्यानंतर परत त्यांची एंट्री केल्या त्यांच्या इथे अशा मावशी वगैरे बसलेल्या आहेत, ते अक्षरशः पुढे जाऊन देत नाही. आणि फक्त देवाच्या दर्शनासाठी आलो, परंतु तरी सुद्धा त्यांनी एवढा प्रेशर लावला. अक्षरशः आम्हाला 10 रुपये देऊन ते फुलं तिथनं विकत घ्यायला लागले. हा अत्यंत चुकीचा प्रकार असून त्यानंतर पुढे आम्ही गेलो. पुढे अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जशी आम्ही एंट्री केली अशा प्रत्येक 4-4, 5-5 ठिकाणी प्रथम दर्शन. हे काय यार, तुम्ही एक्झॅक्टली सांगा. आम्ही श्रीकृष्णाच्या दर्शनाला आलो आहे, तुम्ही सगळी मंदिर, सगळे छोटे छोटे जे तो पुजारी बसले त्यांनी स्वतःची मूर्ती तिथं स्थापन केलेली आहे. तेल टाका, हे टाका, तेल नाही टाकलं तर तुमचं असं होईल तसं होईल, तेल टाका, 100 रुपये द्या. 10 रुपये दिले तर यांना 100 रुपये पाहिजेत. का 100 रुपये पाहिजेत? कारण काय याच्या मागचं? तर तुम्ही प्रशासनाने, तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन, तसेच ग्रामपंचायत यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि याच्यावर काही ना काही असं सजेशन काढावं. आणि कमीत कमी आपल्या हिंदू देवदेवतांचा याच्यामुळे आपण होतो. जर दुसऱ्या जातीची लोक वगैरे त्या ठिकाणी आली, हा व्हिडिओ शूट केला तर हा चुकीचा संदेश लोकांपर्यंत आहे. तर त्यासाठी प्रयत्न करा तुम्ही. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तुम्ही पाहून जास्तीत जास्त शेअर करा. जी गोपाळपुरा ग्रामपंचायत किंवा तेथील प्रशासन असेल त्यांनी आमच्याकडून गाडी पार्किंगचे 30 रुपये घेतले, त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही. त्यांनी त्या ठिकाणी 100 नाही 200 रुपये जरी घेतले आमच्याकडून, पण तो एक व्यवस्थित संस्थेकडे किंवा प्रशासनाकडे तो निधी गेला पाहिजे आणि त्याचं मंदिर व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. अक्षरशः त्या मंदिरामध्ये भरपूर असा कचरा, दगडी, खडे, सिमेंट पडलेला आहे, त्यामुळे त्याला मंदिर असा आकारच राहिलेला नाही आहे. आणि प्रत्येकजण उठून आपापली एक देव तयार केलेला आहे आणि बोळी काढून रस्से बांधून प्रत्येक मार्गावरती ते देवस्थान तयार करून तिथं पैसे मागितले जातात. तर सर्वांना एकच विनंती आहे की आपण तर अजिबात त्या मंदिरामध्ये जाऊच नका. आणि जर कोणी तेथील स्थानिक लोक जर हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही तेथील हा प्रकार बंद करा आणि एखादी संस्था किंवा ट्रस्ट स्थापन करून आमच्याकडून तुम्ही नक्की 100-200 रुपये घ्या, पण त्याचा मोबदला तुम्ही भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय करा, व्यवस्थित पार्किंग करा, मंदिर स्वच्छ करा, त्यानंतर जमलंच तुम्हाला तर नाश्ता पाण्याची कमी पैशामध्ये व्यवस्था करा. नक्कीच आम्ही तुम्हाला 100 नाही 200 रुपये द्यायला तयार आहोत, पण त्याचा विनियोग चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे, हीच सर्वांना हात जोडून विनंती आहे. तसेच पुजारी तिथून एवढी जरूरत नाही आहे तिथे पुजाऱ्यांची, तरी एक पुजारी असला तरी बस झाला. मंदिरामध्ये एक पुजारी सर्व करू शकतो, काही आवश्यकता नाही आहे जास्त पुजाऱ्यांची. तर हे बिनकामाचे जे बसलेले आहेत त्यांना तिथनं काढा तुम्ही. त्यामुळं तुमच्या गावाचं, तुमच्या ग्रामपंचायतीचं, तसेच तुमच्या मंदिराचं, यामुळे तुमच्या गावाचं नावलौकिक खराब होतंय हे तुम्हाला समजत नाही. ग्रामस्थ मंडळींनो, जरा लक्ष द्या. हा तळतळीने व्हिडिओ करतोय आम्ही, कारण की आम्हाला हा अतिशय वाईट अनुभव आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर सुधारणा करा, ही सर्वांना विनंती. तर मंडळींनो, इथेच थांबतो. जय हिंद, जय शिवराय.